नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड शहरा संदर्भामध्ये एक अत्यंत ज्वलंत महत्वाचा विषय चर्चेला घेतो. विषय काय आहे? महापालिका निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. महापालिका ते होईल, जानेवारीमध्ये होईल सगळं. परंतु संपूर्ण राजकारणाचा विचार केला तर राजकारणामध्ये ह्या सगळ्या नगरसेवक पदाच्या ह्याच्यामध्ये गुन्हेगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. राजकारण आणि गुन्हेगार हातात हात घालून सगळा कारभार चाललेला आहे. त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हातबल असते, जनता हातबल असते. पण ह्या विषयावर बोलायचं कोणी, म्हणून खास तो विषय मी चर्चेला घेतलेला आहे. तसं पाहिलं तर आपण 20-25 वर्षापासून पाहतोय की राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. आता गुन्हेगारांचं राजकीयकरण झालेलं आहे. सगळा प्रवाह असा वाल्याचे वाल्मिकी झालेत. ते सगळे समाजसेवा करतात. जे अनपढ आहेत, जे चोर दरोडेखोर पुण्यामध्ये सगळे नामचीन आहेत, अशा मंडळींना IPS ऑफिसरला सॅल्यूट करायला लागतो. म्हणजे किती विसंगती आहे. आपल्या देशामधल्या लोकशाहीतला हा सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तसं पाहिलं तर पिंपरी चिंचवड त्याच्यामध्ये कुठे आहे? महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपलं राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे, याच्यामध्ये क्राईम नेमकं किती आहे. तसं पाहिलं तर राजकारणामध्ये अगदी अभ्यासू विद्वान लोक यायला पाहिजेत, त्याच्यामध्ये समाजाचे प्रश्न मांडणारे यायला पाहिजेत. पण परिस्थिती अशी झालेली आहे की ज्यांची जागा जेलमध्ये पाहिजे, कोठडीत पाहिजे, त्या महापालिकेच्या सभागृहात असतात आणि ते तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेतात. म्हणजे पूर्वी राजकीय मंडळी गुन्हेगारांना कोसायची कशासाठी? एक प्रोटेक्शन म्हणून, स्वतःच्या कामासाठी, स्वतःची कामं करून घेण्यासाठी. आता तसं नाही. आता गुन्हेगारांना वाटलं चला आपण यांचे गुलाम म्हणून का राहायचं, आपणच राजकारणी का होऊ नये. अशा पद्धतीने गेल्या 20-25 वर्षामध्ये हा प्रवास आता या टप्प्याला आलेला आहे की जे सज्जन, चांगली सुसंस्कृत अभ्यासू मंडळी जे आहेत, म्हणजे जे पंडित आहेत अशा ह्याच्यात ते राजकारणातले, ते सगळे हळूहळू बाद झाले आणि सगळ्या गुन्हेगारांनी राजकारणाचा कब्जा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वी आपल्याला गुन्हेगारी म्हटलं होतं फक्त दारू, मटका, जुगार इथपर्यंत आपण समजत होतो. पण आता त्याच्या पलीकडे फार मोठी व्याख्या झालेली आहे. अंमली पदार्थाचा संपूर्ण शहरामधला जो वापर, व्यापार जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात, हवाला रॅकेट फार मोठ्या प्रमाणात आहे. भूमाफियांनी तर संपूर्ण धुमाकूळ घातलेला आहे सगळा, कारण जमिनीचे रेट प्रचंड वाढलेले. त्याच्यामुळे हा विषय महत्वाचा यासाठी आहे की तो प्रत्येकाच्या घराशी निगडीत आहे, प्रत्येकाशी निगडीत आहे. म्हणून त्या विषयाचे कंगोरे सगळे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे याचा विचार तुम्ही सुद्धा म्हणजे बारकाईने चिंतन करायला पाहिजे. आपण उमेदवार निवडून देताना नेमका कसा द्यावा, कसा असायला पाहिजे, हे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय जे झालं त्याला साधारण 5-6 वर्ष झाली आता. देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे स्वतंत्र पोलीस आयुक्त झालं. ते आयुक्तालय होण्यामध्ये आणि त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये जी एक मोठी व्यक्ती होती, क्राईम मधले पिंपरी चिंचवडचं सगळं कोळून प्यालेले असे एक आमचे ज्येष्ठ बातमीदार, ज्येष्ठ वार्ताहर, पत्रकार रोहितजी आठवले, रोहितजी आपलं स्वागत. या शहरामध्ये गुन्हेगारांची प्रत्येक नस त्यांना माहिती आहे. कोण कोणाशी रिलेटेड आहे, कोणता राजकारणी कोणत्या टोळीशी संबंधित आहे, कोणती टोळी ही कोण पोहोचतोय, याच्यापासून सगळी कुंडली त्यांच्याकडे आहे. तसं मुंबईमध्ये संजय राऊत यांच्याकडे सगळ्या गुन्हेगारांच्या कुंडल्या आहेत. तसं रोहित आठवले यांच्याकडे या शहरातल्या प्रत्येक राजकारणाची, प्रत्येक गुन्हेगारांची कुंडली आहे. आपण नेमकं कुठे आहोत, पोलीस काय करतायत, काय करायला पाहिजे, तुमची भूमिका काय असायला पाहिजे, याबद्दल आपण थोडी सांगोपांग चर्चा करणार आहोत निवडणुकीच्या निमित्ताने. रोहितजी मला सांगा, या शहरातलं नेमकं क्राईम ज्याच्याकडे पाहतो, जसं आपण राजकारण म्हटलं पाहतो की पूर्वी या शहराचं राजकारण सगळं डाव्या विचारांचं होतं, आता ते उजव्या विचारांकडे आलेलं आहे. या शहरातले क्राईम काय टाईपचं आहे, कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये राजकीय मंडळींचा किती सहभाग असतो? 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड आपण जर पूर्वीचं म्हणलं तर अगदी तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही स्वतः क्राईम रिपोर्टिंग करत होता ते 25-30 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही क्राईम रिपोर्टिंग करायचं, तर त्यावेळेसचा अंडरवर्ल्ड म्हणा किंवा त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षातले डायरेक्ट चेन स्नॅचिंगचे गुन्हे, 2 टोकं, हे आज संपलंय कुठेतरी. कारण पूर्वी दागिने हिसकवल्यानंतर अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये शहरातले सगळे चौक पोलिसांची गजबजली असायची, शहराचे एंट्री एक्झिट पॉईंट बंद व्हायचे. पण आज ते क्राईम मागे पडले आणि आज सायबर क्राईम वाढलाय.
सायबर क्राईम मध्ये असं आहे की कुठं जाऊन कुणाला मारायचं नाहीये, कुणाला लुटायचं नाही, कुणाची झाटापट करायची नाही, काय करायचं नाही. एक लिंक आपल्याला मोबाईलवर येते की एखादा फोन येतो, एखादा ओटीपी येतो आणि पैसे जातात. त्यामुळे पोलिसांचा बहुतांश वेळ सध्या तिथे जात आहे. त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आयुक्तालय, जसं तुम्ही आता म्हणालात की आपल्याकडे पिंपरी चिंचवड आयुक्तालय 2018 झालं. या 18 पासूनचा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सुरुवातीचे 1.5 वर्ष आणि आत्ताची ही 3 वर्ष ही खूप कुशल पद्धतीने हाताळली गेलेली आहे. कारण का सुरुवातीच्या 1-1.5 वर्षामध्ये आयुक्तालय उभं करण्यामध्ये अशी परिस्थिती होती की आपण एखादी पोलीस चौकी जाता बघतो तर त्याचा जेवढा आकार आहे तेवढा आयुक्तांचा केबिन होतं, बरोबर, काहीच नव्हतं तेव्हा. आणि आत्ताचे जे आयुक्त आहेत विनय कुमार चौबे, त्यांच्या मागच्या 3 वर्षात बघितलं तर आज एवढी अशा पद्धतीची कुंडली तयार आहे. फक्त शासनाने यांना मोकळीक द्यायची. क्या बात. आपल्याकडे पिंपरी चिंचवडला आता जे 2017च्या निवडणुकीतले जे आता नगरसेवक आहेत, आपण माजी नगरसेवक म्हणतो सर, 26 नगरसेवक आहेत ज्यांच्यावरती बॉडी ऑफेन्स आहे. बॉडी ऑफेन्स म्हणजे खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, लुटमार, दरोड्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल. 26 नगरसेवक आहेत, सगळ्या पक्षातले. सत्ताधारी भाजप सर्वाधिक आकडा असल्यामुळे यांचं प्रमाण सर्वाधिक तिकडे जास्त होतं. पण आपल्या कल्पना राष्ट्रवादीमधून अनेक जण भाजपमध्ये आले आपल्याकडे पिंपरी चिंचवडला. त्यामुळे समतुल्यबळ असे 26 जण आहेत. फक्त एक की ते माननीय झाल्यानंतर त्यांचे गुन्हे करण्याच्या पद्धती बदलल्या किंवा त्यांनी थेट गुन्हे करणं सोडून दिलं. असं तुम्ही मागाशी म्हणालात की पूर्वीचे राजकीय लोक गुन्हेगार पोसायचे किंवा काही गरज लागली तरी आपल्याला, आणि अगदी खरं आहे आज. म्हणजे आयुक्त जसं तुम्हाला म्हणलं ना 3 वर्षाचा हा काळ का आहे, त्या 3 वर्षांमध्ये अशी यादी तयार आहे पोलिसांकडे. पिंपरी चिंचवडला सध्या 81 लोक असे आहेत की ज्यांची पूर्णपणे राजकीय पार्श्वभूमी आहे आणि जे गुन्हेगार आहेत. 81 लोक असे आहेत की जे पूर्ण राजकारणामध्ये आहेत आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आता आहे, किंवा ते कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या पाठीशी उभे राहून, म्हणजे अगदी ते शहरातले माननीय असतील, दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे किंवा मुंबईत प्रतिनिधित्व करणारे, ह्यांच्या पाठीमागे राहून किंवा ह्यांच्यासाठी म्हणून प्रशासनाला, पोलिसांना, शासनाला, नागरिकांना वेठीस धरतायत अशी यादीच पोलिसांकडे पूर्ण आहे. आणि त्या 21 जणांमध्ये एका नगरसेविकाचा देखील समावेश. नगरसेविका म्हणजे त्याच्यामध्ये 3 तिचा पती अशी दोघांची नावं आहेत. दोघे पण? दोघांची नावं आहेत. आणि पण तेच आहे की आपण जेव्हा त्यांच्याकडे बघू किंवा मला सांग, 81 लोक नेमके कशा प्रकारचे म्हणजे आपण कसं गुन्हेगार म्हटलं होतं, राजकीय गुन्हे, खिसे कापू गुन्हे, छेडछाडीवाले गुन्हे. पण ह्या व्यतिरिक्त जे आपल्याकडचा ट्रेंड आहे जमिनीचे ताबे, कारण आपल्याकडचा पूर्वीचा जुना पुणे मुंबई महामार्ग एकच होता ना, द्रुतगती मार्ग होता ना, बेंगलोर हायवे नीट होता. बरोबर. रस्ते वाढत गेले, जमिनीचे भाव वाढले, त्यातनं मग त्या जमिनी बळकावणारे गुन्हेगार, जमिनी ताबे मारणारे ते पण गुन्हेगार त्यात आहेत. खून मारामाऱ्या करणारे गुन्हेगार त्यात आहेत. राजकीय आंदोलन झाल्यानंतर त्या राजकीय आंदोलनाच्या मागणं थेट तोडफोड, जाळपोळ किंवा महापालिका इमारतीमध्ये घुसून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करणे अशी नावं त्याच्यात आहेत. किंवा एखाद्या आंदोलनामध्ये बस पेटवून द्या. तुम्हाला आंदोलन ज्या नेत्याबद्दल, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या वक्तव्याबद्दल करायचं आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही ती बस जाळताय ते सगळं क्राईम येतो. तसे पण त्याच्यामध्ये काही जण आहेत. आणि थेट काही जण असे आहेत की अरे गेल्या निवडणुकीमध्ये ह्यांनी अशा प्रकारे त्रास दिला, तर त्याला थेट रिॲक्शन आली तर ते समजून येईल ह्याच्या विरोधामध्ये उमेदवारी होती किंवा ह्याच्या विरोधात उमेदवारासाठी जो कार्यकर्ता होता, म्हणून त्याच्यावर लगेच तर रिॲक्शन येत नाही. पण पुढच्या 5 वर्षामध्ये कधीतरी त्याचा ऍक्सिडेंट होतोय, कधीतरी त्याचं अचानक घर जळतंय, कधीतरी तो कुठल्या तरी गुन्ह्यात अडकतोय, म्हणजे तो विनयभंगाचा गुन्हा असेल किंवा अजून बलात्काराचा गुन्हा असेल, किंवा कधी तो फसवणुकीच्या गुन्ह्यात येतोय, किंवा अचानक रात्री त्याच्यावरती हल्ला होतोय. तर हे जे घडवून आणणारे जे आहेत ना, तसे ते 81 जण. अच्छा, म्हणजे सूत्रधार थोडक्यात हे असे आहेत. बापरे. पण हे एवढंच नाहीये. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त आपण आज खूप वेगळ्या ठिकाणी पण गेलोय. म्हणजे आपल्याकडे जे पूर्वीचं म्हटलं तर पिंपरी चिंचवडला 1-2-3 टोळ्यांची नावं प्रसिद्ध होती, की बाबा पिंपरी चिंचवड म्हणलं की हे गुन्हेगार किंवा ह्या टोळ्या आहेत. हा, पुणे पिंपरी माळवतकर, आंबेडकर या अशा काही टोळे वगैरे, भरणे, पिंपरी चिंचवडचा उल्लेख करायचा म्हणला. पण खरं बघायला गेलं तर गेल्या 20 वर्षात ह्या लोकांच्या नावावर एकही गुन्हा नाही किंवा लोकांनी काही केलंच नाही. अरे वा. त्याची पिलावळ असेल ना.
मग पिंपरी चिंचवडची वाघेरे आणि भरणे टोळी अस्तित्वात नाही होतं. अच्छा. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून गुन्हे केले असे 15 वर्ष काही गुन्हा दाखल नाही आपल्याकडे. क्या बात आहे. पण ह्याच्यापेक्षा धक्कादायक बाब ही आहे की आता जी नवीन नावं आली आहेत ती 16-17 वर्षापासूनची मुलं असलेली ती अगदी 25, 26, 28 वर्षापर्यंतच्या आपल्याकडे 26 गुन्हेगारी टोळ्या आहेत. 26 टोळे आहेत ज्या ऍक्टिव्ह आहेत. किंवा मग त्यातले काही जणांना मकोकामध्ये आतमध्ये आहेत, काही एमपीडीए मध्ये आतमध्ये आहेत, किंवा काही आता सुधारलेत पोलिसांच्या रेकॉर्डवरती. पोलिसांचा एक चार्ट असतो, आपण कधी बघितलं कुठे गेलो तर त्याचं नाव, त्याच्या टोळी प्रमुखाचं नाव, त्याचा गुन्हा काय आहे, तो सध्या काय करतोय आणि तो सहज उपलब्ध होतो का त्याला बोललो तर चौकशीला यायला त्याला. हा भिंतीवर चार्ट आपल्याला कुठल्याही पोलीस स्टेशनला मिळेल. पण ह्या व्यतिरिक्त प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या चार्टच्या पुढे चार्ट मध्ये कॉलम एक्स्ट्रा आहे, ह्याला कुठला नेता सपोर्ट करतो. अच्छा, बर, क्या बात आहे. म्हणजे हा गुन्हेगार, त्याचं हे रेकॉर्ड, पण ह्याला कुठला नेता सपोर्ट करतोय किंवा हा गुन्हेगार कुठल्या नेत्यासाठी काम करतोय. बर बरोबर. हे सगळं रेडी आहे आपल्याकडे. थोडक्यात त्याचे गॉडफादर कोण आहेत हे सगळं रेडी करून ठेवलंय पोलिसांनी. फक्त तेच की ते तयार तर केलंय मटेरियल, पण आलं वर्ण शासनाकडनं तर कारवाईचे. बाकी कारवाया होत आहेत. शहरात एक झालंय, स्ट्रीट क्राईम बंद झालाय. आपल्याकडे तोडफोड, जाळपोळ वगैरे असल्या प्रकारचं दिसत नाही, जे पूर्वी फार होत. पण सामान्य नागरिकांना न दिसणाऱ्या ज्या घटना आहेत त्या चालूच आहेत ना. प्रमुखाने भूमाफिया आपल्याकडे फार मोठा आहे. भूमाफिया म्हणजे अगदी आपलं ते तुमच्या लक्षात असेल, जुनी म्हणजे बरेच वर्ष एक नाव आपल्याकडे शहरात एका जमिनीच्या बाहेर जागा मालक म्हणून होतं, वरदराजन, जो अंडरवर्ल्ड त्याच्या दत्तक पुत्राची जागा असं म्हणाकडे पिंपरी चिंचवड लिंक रोडला एक जागा होती. बर. आज आपण जर विचार केला तर 7-8 एकर जागा असेल, समोरची ती कॉर्नरचा अख्खा उभा पट्टा येतो. आज त्या जागेवर शहरातल्या प्रत्येक बिल्डरचं नाव आहे. म्हणजे तुम्ही अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाच्या नावावरची जागा विकत घेतली का? तर तसं नाहीये. त्याचे जर कागदपत्र बघायला गेलो आपण तर ती जागा आपल्याकडच्या एका नगरसेवकाच्या भावाच्या नावावर पहिली झाली. तोही बिल्डर आहे, शहरातला प्रतिष्ठित बिल्डर आहे, आणि त्याच्याकडनं मग ती दुसऱ्या बिल्डरकडे ट्रान्सफर झाली. दिसायला लोकांना काय दिसतंय बाबा की एका खूप मोठ्या बिल्डरने दुसऱ्या एका खूप मोठ्या बिल्डरला जागा घ्यायची. जर सोपं नाहीये ते. असे मला वाटतं बरीच उदाहरणं असतील. काही मोठी अशी आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही, फक्त साधारण लोकांना माहितीसाठी की राजकारणाचा आणि गुन्हेगारीचा वापर करून या शहरातले जमीन बळकावणाऱ्यांच्या ज्या टोळ्या आहेत, काही उदाहरणं सांगता येतील तुला? दिघीची एक घटना आहे. त्याच्यात झालं असं की ती जागा नेमकी कुणाची म्हणून वाद झाला. शहरातलं खूप मोठं नाव, पिंपरी चिंचवड शहरातलं सगळ्यात पहिलं मोठं हॉटेल, ते स्टार हॉटेलमध्ये गणलं गेलं. बरोबर. अगदी स्पष्ट समजेल ज्यांना कल्पना आहे गेल्या 15, 20, 30 वर्षातली पिंपरी चिंचवडची. त्यांचा नातू, ती जागा त्याची, की आपल्याकडे एक्सप्रेस हायवेला फार पूर्वी एक मर्डर झाला हिरे व्यापाराचा, त्याच्या नातवाची. या वादामध्ये शहरातल्या एका माननीयांनी त्या जागेचा ताबा, पालखी वारीचा बंदोबस्त सुरू असताना एकाकडनं दुसरीकडे ट्रान्सफर झाला. त्याच्यामध्ये काही वादावादीची कारणं झाली, त्यातनं आपल्याकडच्या डीसीपीची बदली झाली, आपल्याकडच्या त्या तिथल्या एका पीआयची बदली झाली. खूप मोठी जागा, भली मोठी किंमत त्या जागेच्या वर सगळ्या गोष्टी आल्या. पण म्हणजे ते लक्षात नाही आलं लोकांच्या की जागा दिघीला आहे, आणि त्या जागेपासून 15-20 किलोमीटर लांब असलेला नेता त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो, ते सगळं क्लिअर करून देतो. जागा क्लिअर करून देणाऱ्या सध्या आपण खूप वाढले. तुझी जागा मी क्लिअर करून देतो सध्या, कोर्ट कचेरी करण्यापेक्षा सरळ जागा क्लिअर करून देतो. अच्छा अच्छा. म्हणजे ताबा मिळत नसेल तर भाईकडे जाऊन ताबा क्लिअर करून देतो. हे कठीण काम आहे. मला सांग, याच्यामध्ये आता कोणाच्या कोणत्या पातळीचा नेता वगैरे हे काही समजून नाही, परंतु कोणत्या नेत्याकडं किती गुन्हेगार अशा टोळ्या वगैरे अशा पोहोचल्या जातात, कशा पद्धतीने हे नेटवर्क काम करतं? 2-3 गोष्टी आहेत. मेन म्हणजे आपण हे बघूया की ज्या 26 टोळ्या आहेत, ज्या ऍक्टिव्ह टोळ्या आहेत, ज्याची राजकीय पार्श्वभूमी, त्यातल्या 18 टोळ्या अशा आहेत की ज्यांना टोळी म्हणा किंवा टोळी प्रमुख म्हणा किंवा काय म्हणा, अगदी म्हणजे तुझं आपण कुठल्या पातळीचं पद म्हणायचं नाहीये, पण लोकांना जर खरंच ते नाव कळलं तर मला वाटत नाही की त्यांची ही बॅकग्राऊंड समजल्यानंतर त्यांना मतदान करताना लोक घाबरून तरी करतील, नाही तर घरातच बाहेर पडणार ना. म्हणजे 2 आपल्याकडचे नेते, 2 सत्ताधारी पक्षाचे नेते चांगल्या पदावर आहेत,
त्यांचा व्यवसाय माथाडी म्हणून आणि त्यांचं परस्पर विरोधी वाद काय आहेत, ते कशामुळे आहेत, आणि ह्यांच्याकडे ऍज अ कार्यकर्ते म्हणून जे 100 जण आहेत त्यातले 25 जण कसे टोळीसाठी काम करतात, दुसऱ्या बाजूच्या 100 मधले किती 20 जण टोळीसाठी काम करतात, असं जर टोळ्या म्हणल्या तर आपण एक ढोबळ जरी म्हणलं तरी या 18 राजकीय टोळ्या ज्या परस्पर विरोधी काम करतात आज, राजकीय टोळ्या, राजकीय गुन्हेगारी टोळ्या असं शब्द पोलिसांच्या रेकॉर्डवरती स्वच्छ शब्दात आहे. ह्या लोकांमध्ये आपण 20 जण जरी म्हणले तरी इकडचे 700 लोक, इकडे 700 लोक, हे आज राजकीय गुन्हेगार आपल्याकडे आहेतच ना. फक्त एक आपण म्हणजे याच्यातनं काय असं लोकांना खूप मोठं काहीतरी घाबरवतो असं नाही, आपल्याकडे दुसरी अजून एक बाब आहे. आपल्याकडे पहिलं एक गोष्ट करतो आपण, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा जी करतो, लोकांना या शहरातलं वास्तव काय आहे, पोलीस रेकॉर्ड काय सांगतं ते समजावं. कुठलाही याच्यामध्ये फार मोठा बोबाटा करण्याचा किंवा त्याच्यातून लोकांना भीती निर्माण करण्याचा असा कुठलाही प्रयत्न नाही. उमेदवार निवडून देताना तुम्ही या गोष्टीची फक्त विचार करा, त्याच्यानंतर मतदान करा. हे थोडं स्पष्ट व्हावं यासाठी राजकारण गुन्हेगारी हा विषय आपण चर्चेत करू. पोलीस रेकॉर्ड नेमकं काय सांगताय ते सांगितलं, तुम्ही विचार करून मग नंतर मतदान करावं, हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. कोणाला बदनाम करायचा किंवा कोणाचा उदो करायचा काही संबंध नाहीये. म्हणजे अगदी हे आहे की आता जेव्हा निवडणुकीच्या वेळेस त्याला हमी पत्र म्हणा किंवा एक ऍफिडेव्हिट जो देतो त्याच्यात लिहितो किती गुन्हे आहेत काय, त्यातनं लोक विचार करू शकतात आपण मतदान करायचं का नाही करायचं. कारण आज ह्या पक्षाचा म्हणजे स्वच्छ आणि हा पक्षाचा म्हणजे नालायक असं काय राहिलंच नाही. त्यामुळे कुठल्या एका पक्षाला आपण काय म्हणू शकत नाही. पण अगदी जसं आपण आता म्हणत होतो की या 26 टोळ्या किंवा 18 टोळ्या किंवा अजून एक आहे, तर ह्या सगळ्यांना जर आपण कनेक्ट करायचं म्हणलं किंवा यांचे एकमेकांशी संबंध जोडायचं म्हणलं तर काय म्हणलं तर जसं आता 128 नगरसेवकांमधले 26 जण थेट बॉडी ऑफेंडर होते. तर आता जेव्हा कधी निवडणूक होईल मध्ये जानेवारीची होईल किंवा अजून थोडं मागे पुढे जे काय होत आहे, मला वाटतं येणाऱ्या पंचवार्षिक निवड जी काही कालावधी असेल नगरसेवकांचा, एक 35 जण असे असतील की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल आणि जी सभागृहात असतील. बापरे. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे राजकीय गुन्हे आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे, नागरिकांसाठी पाणी आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे किंवा रस्ता अडवला म्हणून पण गुन्हा दाखल असले नाही. तसले चळवळीचे गुन्हे नाहीत, चळवळीचे कार्यकर्ते राहिले नाहीत आपल्याकडे काहीच नाही. क्रिमिनल रेकॉर्ड असणारे 30 जण सापडले निश्चित. आपल्याकडे मागच्या वेळेस जर 26 जण होते तर या 7 वर्ष झाली इलेक्शन न होऊन आपल्याकडे, आता 3-4 जण वाढायला काहीच हरकत नाही, तेवढे तर नक्कीच दिसतील आपल्याला. नाही दिसतील, तू म्हणतो त्याशी मी सहमत यासाठी आहे की या शहरामध्ये सर्वात मोठं संकट कोणतं असेल तर राजकीय मंडळी लहान मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करतात. झोपडपट्ट्यामधून जे अल्पवयीन मुलं असतात जे गुन्हेगारीचे याच्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही, ज्याला आपण बाल गुन्हेगार म्हणतो थोडक्यामध्ये, अशा प्रकारचे बाल गुन्हेगार या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणजे कृष्णप्रकाश इथे पोलीस आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी ते रेकॉर्ड एकदा सांगितलं होतं, 1,500 का काहीतरी लोक होते, आता जवळपास 4-4.5 हजाराच्या आसपास ती संख्या गेली. म्हणजे असं जर झालं आणि हे सगळे बाल गुन्हेगार हळूहळू हे गुन्हेगार मोठे गुन्हेगार त्यांना वापरतात आणि बडे राजकारणी त्यांचा वापर करून सत्तेवर येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन या मुलांचा वापर करून समाजाला भीती निर्माण करतात. हे सगळ्यात मोठं संकट आहे. उद्या तुम्हाला घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होऊ शकतं. अशा प्रकारच्या टोळ्या म्हणजे बिहारच्या सारखी परिस्थिती आहे, फक्त ते अंडरग्राऊंड आहे, दिसत नाही. तुमची नजर उघडण्यासाठी तुमच्या निदर्शनास हे सगळं यावं म्हणून आम्ही हे सगळं बोलतो आहोत. त्या बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी पोलिसांनी फार चांगले चांगले प्रोग्राम सुद्धा राबवलेत, त्याच्यात यश आलंय, परंतु त्याच्या दुप्पट वेगाने ते बालगुन्हेगार वाढत चाललेले. म्हणजे आपल्याकडे दिशा म्हणून एक त्यांनी उपक्रम चालवला पोलिसांनी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, जो बाल गुन्हेगारी आहे. आणि आपल्याकडे स्वतः आयुक्तांचं त्याच्यावर लक्ष आहे. एसीपी क्राईम जे आहेत आपले पिंपरी चिंचवडचे डॉक्टर विशाल हिरे ते त्याच्यावर लक्ष देऊन असतो, डॉक्टर शिवाजी पवार डीसीपी ते त्याच्यावर लक्ष देऊन. पण हे बघितलं पाहिजे आपल्याला की हा आकडा वाढत असताना 650 मुलांना त्यांनी रोजगार पण दिला. क्या बात आहे, बेस्ट. की जे ह्या गुन्हेगारीकडे झुकतायत. म्हणजे मी म्हणलं नसं की डेटा कलेक्शन एवढं चांगलं केलं आणि नुसतं त्यांनी डेटा गोळा करून नाही ठेवला, त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचा वॉच आहे. आपल्याकडे पिंपरी चिंचवडला एक सोशल मीडिया लॅब आहे जे 24/7 काम करते. 12-12 तासाच्या शिफ्ट मध्ये एक अधिकारी आणि 12 कर्मचारी अशी ती लॅब आहे. ती लॅब बाहेरनं लॉक आहे, कुठलाही सहज एखादा अधिकारी सुद्धा आत जाऊ शकत नाही. हे काम तिथं ज्यांची नियुक्ती ते आणि अतिवरिष्ठ अधिकारी थंब इम्प्रेशननीच दार उघडता येतं.
क्या बात. कारण ते आतमध्ये माननीयांपासून ते अशा बाल गुन्हेगारापर्यंत सगळ्यांवरती फार स्पष्ट वॉच ठेवलेलं आहे. क्या बात. शहरातले सगळे कोण सोशल मीडिया वापरताना काय करतोय, व्हॉट्सअप वापरताना काय करतोय, इंस्टाग्राम वरती हॅशटॅग काय चाललेले आहेत किंवा काय ट्रेंड चालू आहे, काय नाही, त्या ट्रेंड मध्ये आपल्याकडे कोण अँटी सोशल होतोय का, अँटी नॅशनल कोणी होतोय का, हे सगळं लक्ष ठेवतं. आणि त्यामुळे अशी बरीचशी मुलांचा एक डेटा त्यांच्याकडे कलेक्ट झाला. आपल्याकडे अँटी गुंडा स्क्वॉड आहे, हो बरोबर, हरीश माने आहेत अधिकारी. म्हणजे हे त्यांनी असं एक सगळं बनवून ठेवलं आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक वेगळी टीम केलेली आहे. तर ते त्याच्यानं चांगलं चाललंय. म्हणजे आता आपण जो काही बॉलिवूडमध्ये पिक्चर आले बाल गुन्हेगारी किंवा काय, पण जर खरंच बघायला गेलं तर आपल्याकडे रिअल मध्ये तशा गोष्टी घडल्यात. आपल्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांची फुटबॉल मॅच भरवली गेली. ते स्टेट लेवलला खेळले, नॅशनलला खेळतायत. टाटा मोटर्स सारख्या कंपनीने सुद्धा त्यांना जॉब दिले त्यातल्या काही मुलांना. त्यांचा रेकॉर्ड आता क्लिअर आहे की बाबा हा गुन्हेगारीकडे जाणार नाही हे बघण्यासाठी एक कर्मचारी दिलेला आहे. एक पोलीस कॉन्स्टेबलच्या अंडर 15 बाल गुन्हेगार आहेत. त्यांना बाल गुन्हेगार नाही, विधी संघर्षित बाल म्हणणार आहे. तर एक कॉन्स्टेबल अशा 15 जणांवर लक्ष ठेवून असतो की जो नोकरीला त्याला जे जाऊन दिले ते जातोय का, ज्याला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे तो तिथे जातोय का. अगदी सांगायला हरकत नाही, एक अल्पवयीन मुलगा बेकायदा शस्त्र प्रकरणामध्ये सापडला होता. नंतर तो म्हणला मला शूटिंगची आवड आहे. तो आज बालेवाडीला शूटिंग कॉम्पिटिशन साठी प्रयत्न करतो, जो भविष्यामध्ये स्टेट किंवा नॅशनलला खेळेल. क्या बात, बेस्ट. आणि हे आपल्या पिंपरी पोलिसांनीच केले आणि चांगले. म्हणजे जिकडे ह्या गोष्टी चांगल्या आहेत ते आहे. हा, पण हे पण निश्चित आहे की काही गोष्टी ज्या आपल्याकडे व्हायला पाहिजेत किंवा नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे पण अन्न परत शेवटी तेच येतं. पोलिसांना चांगल्या प्रकारे काम करावं, पोलिसांनी गुन्हेगारी वचक निर्माण करावा, पोलिसांनी शहरात कायदा सुव्यवस्था राखावी हे सांगणारे जर गुन्हेगार असतील हा मोठा जोक आहे बरं का. तर काय म्हणजे हेच जर म्हणजे कधीतरी ठीक आहे, आपली लोकशाही आहे ती, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण हे नाही म्हणू शकत नाही, ते पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे काही एकतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत तर अतिवरिष्ठ 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदलतात. पण निरीक्षक 6 वर्ष इथे असतो. सहाय्यक निरीक्षक किंवा एखादा फौजदार 6-7 वर्ष 8 वर्ष सुद्धा प्रमोशनवर जागर थांबतो. बऱ्याच वेळा असं होतं की अरे कधीतरी याला आपण कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि नंतर तो प्रचार होतो, तो निवडून येतो, तो जातो आणि तोच निवेदन घेऊन येतो की माझ्या हद्दीत माझ्या प्रभागात गुन्हेगारी वाढली. तेव्हा असं होतं की त्या अधिकाऱ्याला म्हणजे स्वतःला प्रवेश व्हायचा की हे काय बाबा की कधीतरी तुझ्यावरतीच मी गुन्हा दाखल केलेला आहे. पण असं ठीक आहे की वाल्याचा वाल्मिकी एखादा झाला आणि तो खरंच वाल्मिकी झाला तर चांगली गोष्ट आहे. असे आपल्याकडे आहेत काही जण फार म्हणजे अगदी इथली सुसखिंडीतला एक जुना मर्डर तुम्हाला आठवत असेल की जो अश्विन नाईक टोळीच्या सांगण्यावरून एकाने केला. आज सत्ताधारी पक्षातलं किती मोठं नाव आहे, पण चांगलं आहे ना, आहे व्यवस्थित आहे. आज त्या माणसाने परत कुठले गुन्हे केले नाही. दुसरं अजून 1-2 नावं अशी आहेत की ज्यांचं म्हणजे नाव घ्यायला लोक घाबरायची. आज त्यांना परदेशातली PhD आहे, डॉक्टर लागत नाव. बापरे. असे पण ठीक आहे, असं एखादा चांगला झाला चांगल्यातनं पुढे गेलं तर हरकत नाही. पण जर आपण म्हणतोय गुन्हेगारी वाढतीये शहरातल्या हे सगळ्या गोष्टी होत आहेत तेव्हा कुठेतरी सत्ता मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी सत्तेचं ठीक आहे सत्तेची समीकरण सगळ्या किंवा राजकारण या मंडळींना राजकारण यासाठी पाहिजे असतं की आपण केलेले जे गुन्हे असतात किंवा त्यांना करायचे असतात ते गुन्हे याला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे, याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी निवडणुकांमध्ये मंडळ उतरतात, त्यासाठी वाटेल तो खर्च करतात. मला काय हा प्रश्न पडतो, नगरसेवकाला मानधन आहे फक्त 15,000 रुपये, त्याचं 5 वर्षाचं मिळून जास्तीत जास्त 10 लाख रुपये होतो, तरी सुद्धा तो निवडणुकीवरती 2-3 कोटी खर्च कसा काय करतो. त्याचं कारणच हे आहे की हे 2-3 कोटी ही जी त्यांची इन्व्हेस्टमेंट असते, डेट इन्व्हेस्टमेंट नसती. आणि नंतर ज्या पुढच्या काळामध्ये एखादा मोठा 10-15 एकराचा भूखंड बाळगवायचा असेल तर त्या सत्तेचा त्या पदाचा वापर केला जातो की ज्याची किंमत 100-200 कोटी रुपये असते. म्हणजे त्यासाठी आणि सन्मानजनक अगदी म्हणजे राजकारणाचा वापर करून मंत्री संत्रीपार अगदी वरपर्यंत प्रशासकीय अधिकारी सगळे त्याला सॅल्यूट करतात, त्यांच्या मार्फत तो ते काम करून घेतो. म्हणजे पूर्वीचे गुन्हेगार आणि आताचे हे राजकीय गुन्हेगार फरक काहीच नाहीये. समाजाने ह्या दोन्ही गोष्टी ओळखल्या पाहिजे. पूर्वी आपण दाऊद, गवळी, छोटा करीमलाला, छोटा राजन ही सगळी नाव मुंबईच्या गुन्हेगारी विश्वामध्ये फार ऐकली. मुंबईच्या गुन्हेगारी विश्व फार आपण त्याविषयी चर्चा केली, त्याची पुस्तकं बरीच आहेत. शहरीकरण होत जातं तस तसं
शहरामध्ये क्राईम वाढत जातं हे अगदी सरळ सरळ नैसर्गिक आहे, त्यात काही वावग नाहीये. परंतु ते कंट्रोलमध्ये यावं ते होऊच नाही. इथल्या लोकांचं जीवनमान अगदी सुखावह असायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजे. राजकारणाचा वापर त्यासाठी असला पाहिजे, ना की त्या गुन्हेगारांना संरक्षण मिळावं म्हणून. रोहित, आपली संपूर्ण शहराचं जे क्राईम आहे ते कोणीतरी बाहेरची व्यक्ती कंट्रोल करते का? तसं नाही आपल्याला म्हणता येणार. राजकारण आणि गुन्हेगार दोघांनाही कंट्रोल करणारे अशी काही व्यक्ती आहेत ना. तर कारण शेवटी एखाद्याला जर ज्याच्यावरती 10-10, 12-12 गुन्हे असतील म्हणजे त्याला उमेदवारी द्यायची आहे, तर त्याला कुठल्या तरी वरचा मोठा नेता वरदा असतात त्याच्या त्या गोष्टी होणार. म्हणजे आता आपल्याकडे निधन झाले त्या नगरसेवकाचा, 38 गुन्हे होते. 38 गुन्हे 38 गुन्ह्यांपैकी खुनाचे गुन्हे होते, 6 खुनाचे गुन्हे होते. पण आणि बिनविरोध नगरसेवक होतो सगळ्यात महत्वाचं. माझं ते पण आहे, चला उमेदवारी द्या, देऊ नका, मी उभा राहिलो, माझ्यासमोर या उभा राहिला, अशी परिस्थिती. बापरे. त्यामुळं ते काही आपण ते कुठे कनेक्ट नाही होते. हा, पण एक आहे गुन्हेगारी किंवा या लोकांना बाहेरनं ऑपरेट करणं वगैरे जर म्हणलं तर आता त्याचं नाही राहिलं. हा, बाहेरनं ऑपरेशन ऍक्टिव्हिटी होणारं सायबर क्राईम फक्त आहे. त्या व्यतिरिक्त बाहेरनं कुठेतरी सांगते आणि काहीतरी घडते असं नाही आता सध्या परिस्थिती. हा, बाहेरनं अचानक मुंबईतनं एखादा नेता आपल्याकडे येतो, ठीक आहे, ते पदावर आहेत, चांगल्या पदावर, मोठ्या पदावर आहे, मंत्रीपद, मोठं मंत्रीपद आहे, पण अचानक येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये यायचं आणि दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना समोर बसवून शहरात काय चाललंय याचा आढावा बैठक म्हणून घ्यायची. आणि नंतर समजतं की त्यांचं जे नाव आहे त्याच नावाने त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी खूप मोठी आहे. वाकडला एक साईट चालू आहे, हिंजवडीला एक साईट, दोन्ही महानगरपालिकेच्या क्लिअरन्स अडकलं होतं कुठेतरी. म्हणून त्यासाठी काय झाले होते, त्यासाठी ते खास आले होते. पण तेच आहे, त्याचे फोटो आपण बातम्या प्रसिद्ध झाल्यावर सगळे त्यांना रिसिव्ह करणार आहे महानगरपालिकेत. त्यांच्या मंत्रीच्या कॉन्वॉयच्या मध्ये असणाऱ्या गाड्या आणि त्या गाड्यांमध्ये बसणारे नगरसेवक किंवा त्या गाड्यांमध्ये असलेले गुन्हेगार, बापरे, हे कोणाला दिसलं नाही. हा पण एक आहे, आपल्याकडे काही इतर एजन्सी पण आहेत, ते या सगळ्या गोष्टी टिपत असतात. अच्छा, म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डला पुढे ना पुढे या गोष्टी येत असतात. फक्त पोलिसांच्या नाही, या गोष्टी थेट मुंबई गृह विभाग आणि देशाचा गृह विभाग त्याच्याशी त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जातात. म्हणजे हे मंत्री महोदय जेव्हा आले त्यांच्या लवाजमामध्ये कोण कोण होतं मिरवायला, ही नावं मुख्यमंत्र्यांकडे, कारण ते गृहमंत्री असल्यामुळे पोहोचली आहेत किंवा अजून इतर लोकांकडे गेलेली आहेत की बाई काय चाललंय. कारण का शेवटी त्यांना त्यांची प्रतिमा जपायची म्हणतात, ते म्हणजे प्रतिमा जपायची. तर आज जे काय आपण आकडा बघतोय गुन्हेगार नगरसेवक किंवा हे ज्याच्यावर आपण आता चर्चा करतोय, तर त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर परत तेच होणार आहे की ठीक आहे, आता तो सुधारलाय किंवा गेल्या 10 वर्षाचा त्याचा रेकॉर्ड नाही. शासकीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं की गुन्हेगाराला गुन्हेगार जोपर्यंत म्हणत नाही राजकारणामध्ये, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, त्याच्यामुळे त्याला कुणी कुठला खून करू, दरोड करू, बलात्कार करू, त्याला सर्रास उमेदवारी दिली जाते. कारण का, पुन्हा सिद्ध कुठे झाला तो गुन्हेगार कुठे आहे, म्हणजे असं अगदी सोयीस्कर त्याला हे केलं. आपला कायदाच तसा आहे आता. म्हणजे जर आपण बघितलं, मध्यंतरी पुण्यात एकाने आत्महत्या केली की अनेक वर्ष लेंदी केस चालली, बरोबर, कोर्टावरनं उडी मारली, इमारतीवरनं. पण आपल्याकडे असेही काही गुन्हे किंवा असंही आहे की म्हणजे आपण खरं तर ह्या गोष्टी बघितल्या, आपण फक्त राजकीय गुन्हेगारी किंवा ह्याच्यापुरतं राहिलेलं नाही. त्यातल्या अनेकांच्या जमिनी, त्या जमिनीवर बांधलेल्या बेकायदा चाळी, त्या चाळींमध्ये राहणारे भाडेकरू, त्या भाडेकरूंमधनं होणारे गुन्हे, हे सगळंच एक शेवटी अर्थकारण सगळं एकमेकाला कनेक्टिंगच आहे. नाही, गुन्हेगारीचं अर्थकारण हा एक स्वतंत्र विषय, म्हणजे या विषयावरती आपण जेवढं कमी बोलू याला कंगोरे भरपूर आहेत, खूप कंगोरे आहेत. म्हणजे चालणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त त्यात एक 2-3 भाग असे आहेत की जे लक्षात घेतलं पाहिजे मतदार म्हणून किंवा या गोष्टींमध्ये, की जसं आपण मगाशीच म्हणलं की ज्या वेळेस तो उमेदवार आहे तर तो कोण आहे, काय नाही, पक्ष आहे किंवा सगळ्या गोष्टी बघताना ह्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, त्या गोष्टी बघूनही काही गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण उद्या जर समजा तुम्ही एखाद्याला निवडून दिलं आणि तो माणूस येताना जर अशा काही गुन्हेगारांनाच घेऊन जर आला, तुमच्या प्रभागातली काय काम आहेत सांगा, तुमच्या धाडाचं झालं पाहिजे, माझ्या घरी पाणी येत नाहीये, माझ्या दारात कचरा आहे किंवा माझ्या इथं खड्डा पडलाय, सांगायची हिंमत पण होणार नाही. त्याही गोष्टी विचार केला पाहिजे लोकांनी. ते एक महत्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे की पोलिसांकडे जे रेकॉर्ड आहे
परत तेच हा जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो गुन्हेगार होऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांकडची यादी आहे ती जाहीरही करू शकत नाही 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 कारण ते पब्लिक डॉक्युमेंट होऊच शकत नाही. कारण त्याला गुन्हेगार का म्हणायचं, कारण तो सिद्ध झालाय का नाही झाला. पण हे आहे ना, रेकॉर्ड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आज आपल्याकडचे भले मोठे मोठे मॉल आहेत. आपल्या शहरातली एक हॉटेल इंडस्ट्री एवढी मोठी आहे पिंपरी चिंचवडची, की त्या हॉटेल इंडस्ट्रीला अचानक जर तुमच्या इथे रात्री भांडणं झाली, समजा आज एखादं हॉटेल वाकडला आहे की एखादं हॉटेल सांगवीत आहे की एखादा भोसरीत दरा, एखादा निगडीत आहे, कुठे 4 कोपरे जर आपण म्हणायचं झालं, तिथे भांडणं झाल्यानंतर तिथे जर हॉटेल तुम्ही तुमच्या लेवलला जर ते निस्तरता येत नाही, जर खूपच काहीतरी प्रॉब्लेम वाटतो, आपल्याकडचे एक माजी नगरसेवक त्याला फोन करायचा हॉटेलवाल्याने, त्याचा जो भाऊ आहे, हॉटेल कुठल्या भागात आहे, त्या भागात त्या झोपडपट्टीतली 15-20 मुलं त्या हॉटेल मालकासाठी जाऊन उभे राहतात. अरे बाप, अशी यंत्रणा आहे आज यंत्रणा आहे अशी आपल्याकडे, आणि त्याच्यासाठी प्रत्येक हॉटेलवाला एक सम अमाऊंट त्या व्यक्तीला देतो, प्रोटेक्शन मनी. पण परत तेच आहे, कुठेतरी तो नगरसेवकाशी संबंधित आहे, कुठेतरी त्याचं नातेवाईक नगरसेवक आहे, कोणतरी काय. हे आज एवढं शेवटी एक अशा स्तराला गेलेलं आहे. आणि ह्याचाच परिणाम असा आहे की फर्स्ट वोटर बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात. मी आता मूळ मुद्द्यावरती आलो. आता 1-2 महिन्यामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. मतदान करायचं असताना त्यावेळेस मत कोणाला द्यायचं हा प्रश्न तुमच्या पुढे पडत असतो. आता सध्या नगरपालिकाच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यामध्ये 1000, 2000, 10-15,000 रुपये मताचा भाव फुटलेला आहे. आता पुढच्या महापालिका निवडणुकांना याच्यापेक्षा कहर होणार आहे. ज्यांच्याकडे जमिनीचा प्रचंड पैसा आलेला आहे अशी मंडळी, मस्तवान मंडळी, ज्यांच्याकडे पैशाच्या थप्प्या पडलेल्या आहेत, ते मतं खरेदी करू पाहतात आणि त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर, सर्रास ते गुन्हेगार कार्यकर्ते म्हणून ते वावरतात. त्या पद्धतीने मतं ग्रॅब करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी घराघरातून पैसे वाटतात. एक तर पैसे घ्या, मत द्या, नाहीतर मग आमच्याशी गाठ आहे. म्हणजे एक प्रकारे ही दहशतच असते ना रे राजकारणामध्ये. ह्या मंडळीचा अशा प्रकार, खरं तर हा राजकारणातला वापर पूर्ण थांबला पाहिजे. यासाठी पोलीस नाही काय करू शकत. एक हास्यास्पद म्हणजे अशी गोष्ट आहे की एकदा आता जसं आपण म्हणतोय की 81 राजकीय गुन्हेगार आहेत, 26 राजकीय टोळ्या आहेत की ज्यांना राजकीय सपोर्ट, आणि 18 टोळ्या राजकीय अशा गुन्हेगारांच्या ज्या परस्पर विरोधी काम करतात. एवढा डेटाबेस आहे तरी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 128 प्रभागामध्ये चुकून एखादा प्रभाग अतिसंवेदनशील असतो. असं कसं, हे का बसत नाही? अतिसंवेदनशील, संवेदनशील किंवा काय, हे जे तयार करण्याची जी काही यंत्रणा किंवा ती काही रचना पूर्वीपासून जी ठरलेली आहे, ढोबळच्या काही गोष्टीने ठरवून, जोपर्यंत ते मतदान केंद्र किंवा ते बूथ कॅप्चर करायचा प्रयत्न झालेला नाहीये, तिथे प्रत्यक्ष हाणामारी झालेली नाहीये, तिथे बोगस वोटर प्रत्यक्ष सापडलेलं नाहीये, किंवा त्या प्रभागाच्या हद्दीत किंवा जे मतदान केंद्र बूथ जिथे आहे त्याच्या आजूबाजूला कुठे खून दरोडा असा काही प्रकार घडलेला नाहीये राजकीय याच्यातून, तोपर्यंत त्याला अतिसंवेदनशील म्हणायचं नाही. नाही, हे सगळं जर कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त एकटे पोलीस काही करू शकत नाही. याच्यामध्ये समाजसेवक, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांची राजकारणी जे जबाबदारीने काम करतात, जे गुन्हेगारांचा वापर करत नाही, गुन्हेगारांना हाताशी धरत नाही, अशी सगळी मंडळी एक झाली, एक बेस्टपैकी असा जनमताचा रेटा निर्माण केला त्याच्यामध्ये. आणि मतदाराने ठरवलं उद्या आमच्या आया बहिणींना खुलेपणाने बाहेर फिरता यायला पाहिजे. माझी मुलगी रस्त्याने भाजी मंडईत जात असेल तर तिची कुणी छेड नाही काढली पाहिजे. छेड काढणारा असेल तर त्याला शासन होईल. त्याला ज्यावेळेस पोलिसांविषयी, न्याय व्यवस्थेविषयी एक विश्वास निर्माण होईल. हा विश्वास निर्माण करायचा असेल, गुन्हेगारीला राजकारणापासून बाजूला ठेवायचं असेल, तर ही जबाबदारी तितकीच नागरिकांची सुद्धा आहे. म्हणजे उद्याच्या ह्या मतदारांची आहे. मतदान करताना या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही जरूर केला पाहिजे. वाचताना, ऐकताना, चित्रपटामध्ये आपल्याला स्टोरी म्हणून त्याचं फार इथे ग्लॅमर असतं, लोकांना फार ते मनोरंजक वाटतं, रंजक वाटतं, पाहायला फार गोड वाटतं. प्रत्यक्षात आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग जर उद्भवला तर त्यावेळेसची परिस्थिती ह्या फार भयानक असते. राजकारणामध्ये या पुढच्या काळामध्ये किमान या शहरामध्ये राजकीय गुन्हेगारांच्या टोळ्या असं म्हणायचं पुढच्या 5 वर्षात वेळ येऊ नये ही अपेक्षा व्यक्त करतो. यापूर्वीच्या जाहीरनाम्यामध्ये सत्ताधारी भाजपने जाहीरपणे सांगितलं होतं भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड. भ्रष्टाचार मुक्त काय झालं नाही, भय पण वाढत गेलेलं आहे. सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे जबाबदारीने विधान करून ह्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे. बाल गुन्हेगारीपासून हे शहर मुक्त झालं पाहिजे. नक्की बाल गुन्हेगारी डबल वाढत चाललेली आहे.
ह्याला कारणीभूत राजकारण आहे. तर राजकारण, कारण का शेवटी तेच आहे की काही गोष्टी या पोलिसांच्या अखत्यारीत येत नाहीत. शेवटी मॉरल पोलिसिंग मध्ये मोडतंय. बरोबर. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था पाळायची, पोलिसांनी बंदोबस्त द्यायचा, ह्याच नेत्यांना, गुन्ह्यांचा तपास करायचा. वेगवेगळे गुन्हे आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे व्हीव्हीआयपी मुवमेंट खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे पिंपरी चिंचवड आणि आसपासचा परिसर, म्हणजे आयुक्तालयाची हद्द जी आहे त्यामुळे पिंपरी महानगरपालिकेबद्दल विचार करून नाही चालणार. हिंजवडी आहे, चाकण एमआयडीसी परिसर आहे, तळेगाव एमआयडीसी परिसर आहे. ह्या सगळ्या भागामध्ये रोज खूप काही ना काही व्हीव्हीआयपी मुवमेंट होत असतात. लष्कराशी संबंधित मोठमोठे अधिकारी चाकणला, तळेगावला येत असतात. कालच एका खूप मोठ्या अधिकाऱ्याची भेट झाली. आज जर एवढ्या मोठ्या देश पातळीचा अधिकारी आल्यानंतर पोलीस आयुक्तांना इथनं उठणं तिकडे जाऊन थांबले. प्रोटोकॉल ह्या गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त शहरातली प्राथमिक कायदा सुव्यवस्था आहे. कुठेही एखाद्याचा दिल्लीचा स्फोट झाला, अचानक शहरातले सगळे मॉल मल्टिप्लेक्स चेकिंग, हे सगळे प्रकार करणार का बाल गुन्हेगार या गोष्टींवरती लक्ष देणार ते, किंवा इतरच्या काही गोष्टींवरती. त्यामुळे कुठेतरी आता जर त्यांच्यासाठी शासनाने किंवा राजकीय नेत्यांनी, म्हणजे स्टेट लेवलच्या, लोकल लेवलला मी काही म्हणणार नाही महापालिकेला, पण या लोकांनी काही वेगवेगळ्या योजना म्हणा किंवा त्याच्यातनं त्यांना बाहेर आणण्यासाठी करणाऱ्या काही उपाययोजना म्हणा. आता पण त्यातनं काय होतं, आपण बाल गुन्हेगारी ही हाय प्रोफाईल मध्ये असते, म्हणजे अगदी बंगल्यात, बरोबर, नाही तर मग झोपडपट्टीत असते. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांना या गोष्टीमध्ये काही नाही. पण तेच हाय प्रोफाईल मधलं बघितलं तर आपण पुण्यातल्या पोर्शे बघितली, ती पण एक बाल गुन्हेगारी मानसिकताच म्हणायला पाहिजे. आणि दुसरी आपल्याकडे पण ते काय होतंय, यांच्या तर योजना म्हणजे काय, एसआरए करायची. मग एसआरए करायची म्हणजे एसआरए चालवायची कोणी, तेच एसआरए पिंपरी चिंचवड शहरामध्ये 92 एसआरएचे प्रोजेक्ट आहे. श्रम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी, झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन. आपल्याला दिसायला होतो फार गोंडस राव दिसतो. शहरातल्या सगळ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसन करायचं, त्यांना हाय राईज बिल्डिंग मधून त्यांना पक्की घरं द्यायची. फार उत्तम योजना आहे, चांगली आहे. परंतु ह्या एसआरए साठी ज्या अटी शर्ती आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी एका झोपडीधारकाची संमती घेण्यासाठी जो अर्ज भरायला लागतो, त्याच्यासाठी गुन्हेगारांना प्रति कुटुंब 10,000 रुपये दिले जातात. रेट कार्ड आहे त्याचं. म्हणजे त्या झोपडीधारकाची एसआरएला संमती आहे असे म्हणून ते ऍफिडेविट करायला लागतं. ते ऍफिडेविट त्यांनी सरळ सरळ द्यायचे पैसे घेऊन, किंवा मग त्यांनी थोडक्यात धाक धपटशाने ते करून घ्यायचं. याच्यासाठी 10,000 रुपये सर्रास गुन्हेगारांना मिळतात. एसआरए मुळे या शहरातल्या क्राईमला प्रचंड मोठी ताकद मिळाली, आर्थिक ताकद मिळालेली आहे. आणि आता त्याचाच वापर राजकारणामध्ये होणार आहे. अर्थकारण एवढं भयंकर आहे की आपल्याकडचंच एक प्रभागामध्ये आता शहरातलं खूप मोठं लक्ष असलेलं प्रभाग, कारण 7 टर्म ज्या माणसांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्याच्या प्रभागातली ती शहरातली सगळी पदं बघूया. त्याच्या प्रभागातली ती एसआरए स्कीम आणि त्याच्यातनं ते वाद, मग त्याच्यातनं खूप काय काय गोष्टी घडल्या. पण आज अशी परिस्थिती आहे, त्या व्यक्तीनेच प्रवेश घडवून आणलेला त्याच्या पक्षातला नुकताच एक उमेदवार आज ह्याच प्रकल्पातनं मिळालेल्या 3.5 कोटी रुपये फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीला खर्च करण्यात आहे. ऐकलं तुम्ही? एसआरए मधून गुन्हेगारांना जो पैसा बिल्डर लोक देत आहेत, त्याच्यामुळे ते लोक आता थेट राजकारणाच्या रिंगणात, थोडक्यात ह्या पुढच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मग त्यासाठी 2 कोटी 3 कोटी रुपये खर्च करायची सुद्धा तयारी आहे. का तर त्याच्या पुढच्या काळामध्ये आणखी मोठं टार्गेट. अशा प्रकारे राजकारण, गुन्हेगारी, पैसा हे सगळं नॅक्सेस त्याला आपण म्हणतो, दृष्टचक्र इतकं गुंतलेलं आहे. पण हे जर सोडवायचं असेल तर जनतेची साथ पाहिजे, जनतेने त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे, जनतेने त्याच्यावरती जाब विचारले पाहिजे. यापूर्वी जाहीरनाम्यात तुम्ही ही घोषणा दिली होती, त्याचं झालं काय? भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त झालं का पिंपरी चिंचवड? पूर्वी राष्ट्रवादीला नाव ठेवत होती, मग भाजपने ते केलं का? हे लोक जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. एकटे पोलीस काहीच नाही. पोलिसांना दोषही देणं योग्य नाहीये. म्हणजे मॅनपॉवर तेवढी नाही. अगदी त्यातनं आपल्यातनं एक विषय सुटला जो राजकीय गुन्हेगारीशी थेट संबंधित नाही पण थोडासा आहे. आता सध्या आपल्याकडे सुशोभीकरण सुरू आहे रस्त्यांचं. ब्युटिफिकेशनच्या नावाखाली खूप काही करोडो रुपये घालून ते काम चाललेलं आहे. ते टेंडर कुणाकडे जर शोधायला गेलं तर एका भल्या मोठ्या नेत्याकडे शोधलं. आणि ते सब टेंडरिंगचं कोणाकडे, म्हणजे कंपनी तर नेत्याची नाही, कारण का ते कायद्यामध्ये नेत्याने घेऊन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण ऍक्च्युअल काम करणारी जी कंपनी आहे, जी सब टेंडरिंग कंपनी करते, ती महापालिकेकडे जात नाही बघायला किंवा शासनाकडे जात नाही. सब टेंडरचं काही यांना घेणं नाही शासन. पण शहरामध्ये ज्या व्यक्तीवर 2 गुन्हे दाखल आहेत खुनाचे, तो आज हे काम करतोय.
आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, अरे हा रस्ता असा बंद करू नका, याच्यामुळे प्रॉब्लेम होईल ट्रॅफिकचा, म्हणून ओरडून ओरडून सांगतात. महानगरपालिकेतनं सांगितलं तर हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं नाव हे आहे, हा तुमच्याच नेत्याचं मेन कॉन्ट्रॅक्ट आहे, सब कॉन्ट्रॅक्टर जो आहे, जाऊन बघा तुम्ही. 15 दिवस आंदोलन स्तब्ध झालं पूर्ण. कारण तिथेही आज कॉन्ट्रॅक्टर कोणतं तेच गुन्हेगार आहेत. त्यांचे पोशिंदे कोण आहेत तर तेच नेते आहेत आपल्याकडचे. आणि त्यांच्या विरोधात आंदोलन करायला जाणारा पण जो कोणी असेल तो थांबतोच आहे आज शेवटी. प्रत्येकाला जीव प्यारा आहे. हे सगळं याच्यातनं बघायला, म्हणून याच्यातनं हेच आहे की कुठेतरी पोलिसांना पूर्ण दोष देण्यात अर्थ नाहीये. आज पोलिसांनी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे, मटेरियल सीएमसीचं, पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयातलं, की याच्या पुढच्या येणाऱ्या कमीत कमी 4 ते 5 आयुक्तांना बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत. हा मग तो डेटा तितका सगळा कलेक्ट करून ठेवलाय त्यांनी, खूप गोष्टी एकत्रित चांगल्या करून ठेवल्या. पण परत ते सोपं असणं म्हणजे काय आहे, जर शासनाने सांगितलं की दुर्लक्ष करायचं, दुर्लक्षच करायचंय. किंवा उद्या ह्यातल्या ज्या या 81 पैकी जर चुकून जर 40-50 जण जर अचानक आपल्या समोर महापालिका दिसली, त्याच्यातलाच एखादा जर महापौर झाला, मतदानाला सुद्धा जायचं, तर तो महापौर झाल्यानंतर शेवटी पोलीस आयुक्तांना त्याच्या केबिन मध्ये त्याला घेऊन बसले. मागे नाही का विधानसभा निवडणुकीमध्ये येरोडा जेलमध्ये असलेल्या हार्ड कोर क्रिमिनल्सला पुण्यातल्या एका आमदारांनी, जे नंतर मंत्री पण आहेत, त्यांनी खास सोडून आणलं होतं. कशासाठी? निवडणुकीसाठी. आपल्याकडे आहे ना, आपल्याकडे 2012च्या निवडणुकीमध्ये एखाद्याने येरोडा जेलमधनं निवडणूक लढली. तुम्हाला चिंचवड मधला फरक, जो आत्ताचा माझ्या मते चिंचवड प्रभाग, म्हणजे तो त्या पोलिसांच्या पिंजरा गाडीतनं आला होता आणि अर्ज भरला त्यांनी, आणि परत पिंजरा गाडीतून तो येरडाला गेला होता. अशाच ज्या गोष्टी आपण पिंपरी चिंचवड मधलंच आहे, फार जुनं नाही, अवघ्या आता 10-11 वर्षापूर्वीची घटना. हा विषय फार गंभीर आहे, गहन आहे. तितकाच ह्या विषयावरती तुम्ही चिंतन करावं म्हणून खास ही चर्चा आता केलेली आहे. आणि रोहितजींना खास त्यासाठी पाचारण केलंय की त्यांना त्यातले सगळे कंगोरे माहिती आहेत, नावं माहिती आहेत. पोलिसांनी अशी कुंडली सगळी तयार केलेली आहे. पण देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्रजींकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे, स्वच्छ आहे. एक चांगला होतकरू, अभ्यासू आणि जनहितार्थ वाटेल ते करणारे असे मुख्यमंत्री म्हणून पिंपरी चिंचवड खरंच भयमुक्त करायचं असेल तर देवेंद्रजींनी, पोलिसांनी तयार केलेल्या या डेटावरती काम करावं. आणि पिंपरी चिंचवड पुढच्या काळामध्ये जे हे महानगर, स्मार्ट महानगर, पुणे मुंबई आता संपलं, पुणे मुंबईची ते एकदम गच्च भरलेलं, त्याच्यामुळे लोकांचा ओढा सगळा पिंपरी चिंचवडकडे आहे. त्याच्यामुळे इथलं आतलं अर्थकारण, ते जमिनीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. त्याचा परिणाम हळूच ते क्राईम सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये वाढत आहे. पण हे शहर अत्यंत म्हणजे राहण्यायोग्य, शांत, सुखाने, समाधानाने, आनंदाने राहण्यायोग्य पुढच्या काळामध्ये असायला पाहिजे. असं जर सत्ताधारी पक्षाला म्हणून वाटत असेल भाजपला, तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे. रोहितजी, चर्चा करण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत, आणखी भरपूर मुद्दे आहेत. या पुढच्या काळात किमान पुन्हा अशी चर्चा करायची वेळच येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही चर्चेत सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.